जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कारवाई व राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेधार्थ नंदुरबार येथे काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पीडित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली। यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले। यावेळी दिल्ली येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचा काँग्रेसने तीव्र निषेध नोंदविला। केंद्र सरकार या प्रकरणात जबाबदारी टाळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला। जिल्हाध्यक्ष दीपक रमणलाल पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश मिलिंद पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, अक्कलकोवा तालुकाध्यक्ष शिवराम वळवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष विजय राजपूत, आदिवासी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष पंडित तडवी, नंदुरबार तालुका कार्यकर्ते शरद सोनवणे, धडगाव तालुका कार्यकर्ते शंकर वसावे, धडगावचे माजी पंचायत समिती सदस्य विलास पाडवी, नंदुरबार तालुका कार्यकर्ते हेमराज भालकर, नंदुरबार तालुका कार्यकर्ते श्रीकांत बोरसे, धडगाव तालुका कार्यकर्ते भांगा वळवी, धडगाव तालुका कार्यकर्ते छगन वळवी, नंदुरबार तालुका कार्यकर्ते मोहम्मद रजा, नंदुरबार तालुका कार्यकर्ते मोहम्मद तैयब कुरेशी, शहादा तालुका कार्यकर्ते संतोष बिरारी, शहादा तालुका कार्यकर्ते ओरसिंग पटले, माळी समाज नंदुरबार तालुका उपाध्यक्ष खंडराव पवार, नंदुरबार तालुक्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पवार, अनुसूचित जाती तालुका प्रमुख पितांबर जाधव, नंदुरबार तालुका कार्यकर्ते वसीम सय्यद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काल जंतर मंतरवर जे तरुणांचं आंदोलन चाललं होतं त्यावर जो अमानुष लाठीमार झाला, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृह वारंवार स्थगन करण्यात येत होतं। त्याच्यामुळे परीक्षा असतील, नीट पेपर लीक असेल, अजून तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्या असतील, इतर सर्व बाबतींवर जोरात चर्चा करण्याची मागणी आणि त्यातून मार्ग काढण्याची मागणी विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी यांनी लावून धरली होती। परंतु सरकारने तसंही न करता संसद शेवटी बरखास्त केली। त्यामुळे सर्व काँग्रेसच्या सदस्यांनी, विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं की त्यांचं लक्ष वेधलं जावं आणि त्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावं। परंतु तसं काहीही न करता देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर कारवाई करण्यात आली, त्यांना उचलून नेण्यात आलं, त्यांच्यावर अटक करण्यात आली। असे निर्घृण प्रकार म्हणजे लोकशाहीला मारक असलेले सर्व प्रकार आणि सर्व प्रयत्न करण्यात आले। ह्या सर्व प्रयत्नांमुळे देशात संतापाच्या तीव्र भावना निर्माण झाल्या की देशातल्या विरोधी पक्षाला सुद्धा स्पेस दिली जात नाही। त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली। म्हणून देशभरात हे कार्यक्रम आम्ही करत आहोत। आमचे आदरणीय जिल्ह्याचे नेते केसी पाडवी साहेब, खासदार गोवाल पाडवी साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही आज जिल्हाधिकारींना राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ निवेदन देऊन मागणी केली आहे की देशामध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यात यावी आणि विरोधी पक्ष नेत्याला त्याच्या सन्मानाने वागवण्यात यावे।